आप देख रहे खबर प्लस 100। आज की खास खबर, भिवंडी में नाला सफाई में हो रहे भ्रष्टाचार, अधिकारियों को लगाई फटकार। भिवंडी, मानसून आने में बस कुछ ही दिन बाकी है और अभी से ही शहर में अनियमित बारिश हो रही है, लेकिन नगरपालिका प्रशासन ने नाला सफाई के काम में लापरवाही बरती है। ठेकेदारों और नगरपालिका अधिकारियों की लापरवाही के कारण मानसून में शहर के निचले इलाकों में पानी जमा हो सकता है और शहर डूब सकता है। खासदार बाल्या मामा ने अधिकारियों को लगाई फटकार। भिवंडी लोकसभा मतदार संघ के खासदार सुरेश महात्रे उर्फ बाल्या मामा ने नगरपालिका अधिकारियों को फटकार लगाई है। सोमवार को खासदार बाल्या मामा ने 3 बत्ती में नाला सफाई के काम का निरीक्षण किया और अधिकारियों के सामने नाला सफाई में लापरवाही की बात उजागर की। स्थानीय नागरिकों ने खासदार बाल्या मामा से मानसून में नाला सफाई के कारण उत्पन्न होने वाली समस्याओं की शिकायत की। खासदार बाल्या मामा ने अचानक किए गए नाला सफाई के निरीक्षण से नगरपालिका प्रशासन के होश उड़ा दिए। खासदार बाल्या मामा ने कहा कि अगर इस बार भी नाला सफाई में लापरवाही हुई तो संबंधित उपायुक्त, आरोग्य विभाग के अधिकारी और ठेकेदार को जिम्मेदार ठहराकर उनके खिलाफ कड़ी कार्रवाई की जाएगी। महानगरपालिका सुस्त नाही, मस्त आहे, कारण ऑलरेडी त्यांचं जे काय चालायचं ते सगळं चालू आहे। भिवंडी महानगरपालिका वर्षानुवर्ष आपण बघत आलोय, कमी आज नाही बघत, वर्षानुवर्ष बघत आलोय, कारण या अधिकाऱ्यांना कोणी चाप लावला नाही। आणि मी सांगतो ना, याच्या पुढे जर वेळोवेळी साफसफाई झाली नाही तर तिथला ठेकेदार, तिथला उपायुक्त, तिथला आरोग्याचा अधिकारी या सगळ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई केली जाईल। खरं म्हटलं तर या सगळ्या अधिकाऱ्यांनी एक चांगलं मोठं प्रपोजल बनवायला पाहिजे, ज्याच्यातून हा लाईफ टाईम विषय संपू शकतो। परंतु प्रत्येक वर्षी ठेका काढायचा, ठेकेदाराला काय मिळेल ते बघायचं, आपसात बाकी सगळे अधिकारी असतील, इतर लोक असतील, या सगळ्यांची मिली बघत असल्यामुळं हे सगळे मॅटर सॉल्व्ह होत नाही। खरं म्हटलं तर हा मोठा विषय आहे, तर हा एक प्रपोजल मोठा बनवून आणि हे आम्ही केंद्राकडून आणायचे का राज्याकडून पैसे आणायचे हे आम्ही बघू ना। आणि म्हणून मी महानगरपालिकेचे उपायुक्त असते सगळ्यांना सांगितलं तर तुम्ही फक्त प्रपोजल बनवा। महानगरपालिकेत पैसा नसेल ना, कुठून पैसा आणायचा, कसा आणायचा ते आम्ही बघू, परंतु एक प्रपोजल बनला पाहिजे। प्रत्येक वर्षी येऊन मी इथं पाहणी करणार नाही, माझं म्हणणं आज पाहणी केली, याच्यात सगळ्या अधिकाऱ्यांशी तुम्ही सोबत राहा, सगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून एक चांगलं प्रपोजल बनवू आणि ते प्रपोजल वरून पास करून ते काम साधारणतः पावसाळ्यानंतर कशा प्रकारे चालू होईल ही गोष्ट आपल्याला बघायची आहे आणि त्याच्यातून मार्ग काढायचा। लोकांचं लाखो रुपयाचं नुकसान होतं, या ठेकेदारांचं, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं नुकसान होत नाही आणि म्हणून त्यांचं दुःख आता हे जिथं आपण गटर पाहिलं, मी त्यांना तेच सांगितलं का इथं आजूबाजूला राहणारे लोक, मार्केटमध्ये येणारे लोक जरी तुमच्या परिवारातील नसते, तुमचे नातेवाईक नसते, तरी ती सुद्धा एक भिवंडीचे नागरिक आहे आणि या सगळ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आपली आहे।